तर महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघांचा भाजपकडून आढावा घेण्यात आलाय। 33 मतदारसंघांसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्तीही करण्यात आली आहे। 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पराभवाची कारणं शोधून निरीक्षक बावनकुळेंकडे अहवाल सादर करणार आहेत। विजयी झालेल्या 17 मतदारसंघातही भाजप निरीक्षक पाठवणार आहे। तर नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर निरीक्षक आहेत। राधाकृष्ण विखे पाटील, बारामतीतून सुनेत्रा पवार निरीक्षक आहेत। मंगलप्रभात लोढा, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार निरीक्षक आहेत। श्रीकांत भारतीय, जालन्यातून रावसाहेब दानवे निरीक्षक आहेत। चंद्रकांत पाटील, बीडमधून पंकजा मुंडे निरीक्षक आहेत। अनिल बोंडे, रामटेकमधून राजू पारवे यांच्यासाठी निरीक्षक आहेत प्रतापराव चिखलीकर आणि अमरावतीमधून उमेदवार होत्या नवनीत राणा, त्यांच्याकरता निरीक्षक आहेत आशिष देशमुख। तर वर्धा मतदारसंघातून उमेदवार होते रामदास तळस, त्यांच्याकरता निरीक्षक आहेत प्रवीण दटके। भंडारा गोंदियामधून उमेदवार होते सुनील मेंढे, त्यांच्याकरता निरीक्षक आहेत रणजित पाटील। यवतमाळ वाशिममधून उमेदवार होत्या राजश्री पाटील, त्यांच्याकरता निरीक्षक आहेत आकाश फुंडकर। दिंडोरीमधून उमेदवार होत्या भारती पवार, निरीक्षक आहेत विजयाताई रहाटकर। हिंगोलीतून बाबूराव कोहळीकर यांच्यासाठी निरीक्षक आहेत संजय कुटे। उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर यांच्याकरता निरीक्षक असणार आहेत सुनील कर्जतकर आणि दक्षिण मुंबईमधून जामिनी जाधव यांच्याकरता निरीक्षक असणार आहेत माधवी नाईक। तर उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार होते उज्ज्वल निकम, यांच्याकरता निरीक्षक असणार आहेत हर्षवर्धन पाटील। उत्तर पूर्व मुंबईतून उमेदवार होते मिहिर कोटेचा, यांच्याकरता निरीक्षक आहेत राणा जगजित सिंह। मावळमधून उमेदवार होते श्रीरंग बारणे, निरीक्षक असणार आहेत प्रवीण दरेकर। अहमदनगरमधून उमेदवार होते सुजय विखे पाटील, निरीक्षक असणार आहेत मेधा कुलकर्णी। माढामधून उमेदवार आहेत रणजितसिंह निंबाळकर आणि यांच्याकरता निरीक्षक असणार आहेत आमदार अमित साटम। भिवंडीमधून उमेदवार होते रवींद्र वायकर, निरीक्षक असणार आहेत सुनील कर्जतकर। निरीक्षक नेमक्या कोणकोणत्या बाबी तपासणार आहेत? लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये समन्वय होता की नाही ही बाब निरीक्षकांकडून तपासली जाणार आहे। भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा नेमका कुठे कुठे फटका बसला याची सुद्धा चाचपणी भाजपकडून निरीक्षकांकरवी केली जाणार आहे। प्रचारात भाजपचे कोणते नेते सक्रिय होते, कोण दूर राहिले याचा देखील आढावा निरीक्षक घेणार आहेत।